काय बोलला? 3-4 बापच ना पोऱ्या. अरे तू आता मी 3-4 बापच ना पोऱ्या काही मी बोलत म्हणे जास्त पडते म्हणे. उसराली 3-4 पोरेसला बाप होत्या तरी सुधारणा नाही भावा. अरे दया क्षमा शांती तिथेच देवाची वस्ती. देवाची वस्ती. अरे बोलत बोलत कालका त्याला टाकत. बाई शिवाभाऊ यांना काय करणार आहे? गाढव तर गाढवच राहणारे भडवे मूर्ख. शिवाभाऊ वडिलाचा बोल खोटा आहे का? वडिलाचा बोल आहे अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा द्यावा त्याचा रसा तेव्हा करेल. नाही आमना भाऊ अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा. हो त्यांना खांड अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा. जाओ त्याच्या वंशात तेव्हा कळेल. जाओ त्याच्या वंशात तेव्हा कळेल. पहिले कुंचारी येत जा मग तो विचारत आहे का बरोबर. अरे संजय शिवाभाऊ मला वाटणं काहीतरी आपला मशा नाही. येडायत होत्या येडायत त्या दोन्ही बी. अरे संजय जाऊ दे संजू भाऊ आमनं चुकाई गे तू चुकू नको. चुकू नको संजय. आता चोका वायरा संजय वडिलाचा बोल आहे साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा. वाव. अरे साधू संत येते घरा तोच दिपवाळी आणि दसरा. बापाला पिठा पाठी बाई हे बघा आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी. हा का? हा आणि आमचे ठाकरे साहेब आहेत ना हे आमचे ठाकरे साहेब आमच्या मोंढाळे गावातून श्रीमंत पुढारी. आणि गावातनं बरेचसे त्यांनी कार्य चांगले केले म्हणून त्या बाईले मनाबद्दल एक माहिती द्या. त्या बाईले म्हणा गावना आजूबाजूले येडा बाबूना झाडं यासनीच लायलेत म्हणा. ठोकतील रे त्या तुले. बाई कार्य चांगलं केलं म्हणून आमचे मोंढाळेकर पंच मंडळी यांनी विचार केला की कार्यकर्ते चांगले आहे म्हणून संपूर्ण गाव मिळून त्यांच्या हातात दिलेलं आहे. बाई गावाची सत्ता पुढाकार तुमच्या हातात दिली ना. अरे गावाची सत्ता अरे गावात सत्ता पुढाकार गावाची सत्ता अरे सत्ता पुढाकार बोला 2 शब्द बोलू का.